नागपूर खाटीक समाजाच्या विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नागपूर ग्रामीण च्या खाटीक समाजाच्या बांधवांच्या माध्यमातून आज माननीय जिल्हाधिकारी महोदयाला समाजाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे। निवेदन असं आहे की आमदार अर्जुन खोतकर यांनी समाजाविषयी खाटीक समाजाविषयी अभद्र असं वक्तव्य केलेलं आहे। त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या माध्यमातून राजकीय वादविवाद कार्यक्रमात खाटीक समाजाबद्दल अभद्र वक्तव्य केलं। ते असं केलेलं आहे की बोकड खाटकाकडे गेल्यावर खाटीक त्याला चांगल्या खाद्य खाऊ घालतो व त्यामुळे बोकड खुश होतो, पण वेळ आल्यावर खाटीक त्या बोकडाच्या गळ्यावरती सुई जाणवतो। अशा खाटकापासून सावध राहा। खाटीक समाजाबद्दल अशा पद्धतीने एक अनुभवसंपन्न आमदारांनी लोकप्रतिनिधी असं वक्तव्य करणं हे संयुक्तिक नाही आहे। परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जेव्हा 125वी जयंती आपण साजरी केली की समाजातल्या सगळ्या लोकांना एकत्र करण्याची भूमिका, एक संघ झाला पाहिजे समाज, सगळे समाज बांधव गुण्यागोविंदाने या देशामध्ये वास्तव्य करू शकले पाहिजे, राज्यामध्ये वास्तव्य करू शकले पाहिजे, अशी भूमिका सरकारच्या माध्यमातून घेतल्यानंतर एक समाजामध्ये असणारा आमदार लोकप्रतिनिधी एका समाजाबद्दल असं वक्तव्य करतो, म्हणजे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतो, हे बरोबर नाही आहे। आम्ही खाटीक समाजाच्या वतीने महाराष्ट्रातल्या तमाम खाटीक समाज बांधवांच्या माध्यमातून, नागपूर शहरामधील संपूर्ण खाटीक समाज संघटनेच्या माध्यमातून, नागपूर ग्रामीण खाटीक संघटनेच्या माध्यमातून, सगळ्या तमाम खाटीक समाज बांधवांच्या माध्यमातून आमदार अर्जुन खोतकरांचा निषेध करतो। आणि अशा पद्धतीने आगामी काळामध्ये कोणत्याही लोकप्रतिनिधीने, कोणत्याही समाज बांधवांनी कोणत्याही समाजाबद्दल असं अभद्र वक्तव्य करता कामा नये। अर्जुन खोतकर जर वारंवार अशा पद्धतीने करत असेल तर हा तमाम महाराष्ट्रातील खाटीक समाज हा रस्त्यावर उतरून आंदोलनाची भूमिका करेल। आगामी काळामध्ये राज्यव्यापी हे आंदोलन करून अशा अभद्र वक्तव्य करणाऱ्या, समाजाचे अपमान करणाऱ्या या अर्जुन खोतकरावरती कारवाई निश्चित झाली पाहिजे, ही पण मागणी आम्ही याच्यात केली। पण समाजातून किंवा प्रशासनातून सरकारकडून जर कारवाई झाली नाही तर समाजाचे लोक रस्त्यावर उतरून त्या पद्धतीने त्यांच्यावरती निश्चित समाज कारवाई केल्याशिवाय राहणार नाही, हे खऱ्या अर्थाने समाजाचं या ठिकाणी या निवेदनाच्या माध्यमातून वक्तव्य केलेलं आहे। आमदार अर्जुन खोतकर मुर्दाबाद, आमदार अर्जुन खोतकर मुर्दाबाद, आमदार अर्जुन खोतकर मुर्दाबाद।